नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. बाह्य घटक शाळेबाहेरील परंतु शाळेशी संबंधित घटकांचा शाळेशी संबंध येतो अशा घटकांना बाह्य घटक असे समजायला हरकत नाही. एक विगतवारी त्यातील पहिला घटक आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. 2 शिक्षण संचालनालय. 3 शिक्षण उपसंचालक. 4 शिक्षणाधिकारी. 5 उपशिक्षणाधिकारी. 6 गट शिक्षणाधिकारी. 7 सेवा योजन अधिकारी. 8 समाज कल्याण अधिकारी. 9 प्रौढ शिक्षण अधिकारी. 10 आयकर अधिकारी. 11 व्यवसाय कर अधिकारी. 12 भारतीय जीवन विमा अधिकारी. 13 पालक. 14 विक्रेते. 15 अन्य नागरिक व सामाजिक संस्था. बाह्य घटकांशी संदेशवहन साधने. 1 पत्रव्यवहार पोस्टाद्वारे किंवा हस्तपोच. 2 दूरध्वनी. 3 प्रत्यक्ष संपर्क. दुसरा महत्त्वाचा घटक आहे पत्रव्यवहारासाठी केंद्रस्थानी मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाला आपल्या कार्यालयातून इतर अनेक घटकांशी किंवा खात्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो. वेळ प्रसंगी फोनने संपर्क साधावा लागतो. तार पाठवाव्या लागतात. मुख्याध्यापकांनी सांख्यिकी माहिती पाठवावी लागते. दरमहा पगारपत्रके पाठवावी लागतात. कर्मचाऱ्यांची तिमाही पत्रके सेवा योजन अधिकारी यांना पाठवावी लागतात. LICचा मासिक हप्ता पाठवावा लागतो. समाज कल्याण खात्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मंजूर करून घ्याव्या लागतात. आयकर किंवा व्यवसाय कर कपात करावी लागते. पालकांच्या सभा घ्याव्या लागतात. त्यासाठी पत्रव्यवहार करावा लागतो. विक्रेत्यांशी खरेदीचे व्यवहार करावे लागते. हे बाह्य घटक मधून मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार करीत असतात. मुख्याध्यापकांनाही आलेल्या पत्रांची दखल घेऊन पत्रोत्तर स्वरूपात माहिती पाठवावी लागते. शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, प्रौढ शिक्षणाधिकारी हे शिक्षण क्षेत्रातील विविध अधिकारी आहेत. पायऱ्यांनी यांच्याशी पत्रव्यवहार होत असतो. मुख्याध्यापकांनी सुद्धा ज्यावेळी काही कारणास्तव पत्र लिहिण्याची पाळी येईल तेव्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक ही पहिली पायरी समजून प्रथम त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पाहिजे. पुढील पानावर आकृती दिलेली आहे ती पहा. याप्रमाणे तुम्ही पत्रव्यवहार करू शकता. पत्रव्यवहाराची पथ्ये. पत्रव्यवहार करण्यापूर्वी पत्र समजावून घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या माहितीमुळे केलेला पत्रव्यवहार वाया जातो. सांख्यिकी माहिती चुकीची ठरते. वेतनपत्रकाकडून वेतन बिले परत येतात. मान्यता मिळत नाही. अनुदान मिळण्यास विलंब होतो. SSC HSC स्कॉलरशिप इत्यादी फॉर्म चुकीचे भरून पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या साऱ्यांचा बारकाईने विचार केल्यास या सर्व त्रुटींना जबाबदार लेखनिक नसून मुख्याध्यापक असतात. या कारणास्तव पत्रव्यवहार कुणाशी कसा करावा हे तंत्र समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. लेखनाची रीत. वेगवेगळ्या प्रकारची लेखन पद्धती पत्रव्यवहाराकरिता उपयोगात आणली जात असल्यामुळे कोणत्या वेळी कोणत्या लेखन पद्धतीचा वापर करावा हे ठरवावे. उदाहरणार्थ हाती लिहिणे, टंकलिखित करणे, चक्र मुद्रांकित करणे, फोटो प्रत काढणे इत्यादी. नंतर लेखनास सुरुवात करावी. 2 पत्राचा प्रकार. पत्र किती प्रतीत पाठवायचे आहे हे पाहावे. ते कालमर्यादित आहे का, त्वरित आहे, खास दूताकरवी पाठवून द्यावयाचे आहे की गोपनीय आहे इत्यादी बाबी बारकाईने पाहाव्यात. त्या पत्रांचा सूचनांचा विचार करावा. काही वेळेला स्मरणपत्र 1, 2, 3 अशी येतात. मुख्याध्यापक म्हणून आपल्यालाही काही वेळा स्मरणपत्रके पाठवावी लागतात. 3 पत्रातील आशय. पत्रातील मजकूर थोडक्यात पण महत्त्वाचा असावा. दुसऱ्याला आपले अक्षर समजेल असे सुंदर असावे व उजव्या कोपऱ्यात आपला पत्ता व दिनांक जावक क्रमांक असावा. ज्या अधिकाऱ्यांना पत्र लिहावयाचे आहे त्यांचा पत्ता मायना या सदरात लिहावा. उदाहरणार्थ खाली दिलेला आहे
दिनांक, जावक क्रमांक, प्रति माननीय शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद, जिल्हा, विषय थोडक्यात लिहावा. उदाहरणार्थ इयत्ता 12वी HSC प्रथम मान्यता 1993. संदर्भ क्रमांक असल्यास लिहावा, नसल्यास लिहू नये. महाशय, महाशया, मजकूर लिहिण्यास नवीन ओळीवर सुरुवात करावी. पत्र पाल्लाळिक नसावे, थोडक्यात असावे. विषयानुरूप विषयाचे महत्त्व पटवून देणारे असावे. पत्रे अधिकारी यांना विनंती करणारी असावे. शेवटी कळावे ही विनंती वाक्य लिहून पत्राचा शेवट करावा. आपले विश्वासू, सही, शिक्का. काही मुख्याध्यापक लेखनिकाला पत्र लिहिण्यास सांगतात, काही मुख्याध्यापक नमुना पत्र लिहून देतात. आपण जशी पद्धत ठेवली असेल त्या पद्धतीनेच अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा.